हे त्यांनी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं आहे की सगळ्यात पहिलं बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जर्नल एंट्रीज किंवा जर्नलमध्ये आपण रेकॉर्ड करतो. त्यानंतर आपण लेजर पोस्टिंग करतो. लेजर पोस्टिंग झालं की बॅलन्सिंग करतो. बॅलन्सिंगमध्ये इथे दोन पार्ट, एकतर त्याला डेबिट बॅलन्स येईल किंवा क्रेडिट बॅलन्स येईल. डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स झाल्यानंतर त्या सगळ्या लेजर अकाउंट्सच्या बॅलन्सेसची जी लिस्ट आहे त्याला काय म्हणतात, ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्सवरून आपण सगळ्यात शेवटी फायनल अकाउंट्स प्रिपेअर करतो. हा फ्लो झाला आपल्या बिझनेस ट्रान्झॅक्शन्सच्या रेकॉर्डिंगचा. आता फायनल अकाउंट्समध्ये काय काय इन्क्लूड होतं तर ऑलरेडी आपण बघितलं आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट हा पार्ट पार्टनरशिपसाठी असतो, सोल ट्रेडरसाठी नसतो. आणि बॅलन्स शीट. इथे एक ॲडिशनल अकाउंट दिला आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, तो पण आपल्याला 11th नाही आहे. 11th आपल्याला कोणकोणता पार्ट बघायचा आहे तर ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हा जो काही पार्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट्स आणि प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट हा आत्ता आपल्याला 11th नाही आहे. आपण फक्त हे 3 पार्ट प्रिपेअर करणार आहे. ओके, त्यांनी याची नोट दिलेली आहे की इट इज नॉट इन्क्लुडेड इन द सिलेबस ऑफ 11. ओके, आता ट्रेडिंग अकाउंट फर्स्ट पार्ट. Trading account is an account which gives overall preview of all trading activities. The expenses and losses related to trading activities are debited to this account and all outward movements of goods and stock of goods at the end of the year are recorded on the credit side of this account. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की ट्रेडिंग अकाउंट. ओके, म्हणजे समजा तुम्ही काहीतरी मॅन्युफॅक्चर करत असाल, गुड्स प्रोड्यूस करत असाल किंवा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी नाही आहे तुमची, पण कोणाकडून तरी गुड्स परचेस करताय आणि नंतर ते गुड्स सेल करताय, तर ही झाली तुमची ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुमच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीशी किंवा ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील किंवा जे काही डायरेक्टली इन्कम्स असतील ते सगळे कुठे रेकॉर्ड होतात तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये होतात. याच्यामध्ये जे काही तुमचे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतात. डेबिट साईडला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड होतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गुड्स परचेस केले. गुड्स परचेस करताना त्याचे काही ट्रान्सपोर्ट चार्जेस किंवा कॅरेज पेड केले, त्याला म्हणतात कॅरेज इनवर्ड, ते पेड केले, किंवा रॉयल्टी पेड केली, किंवा इलेक्ट्रिसिटी, फ्युएल, पॉवर ह्याचं कन्झम्शन झालं, जे प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीशी डायरेक्टली रिलेटेड आहे, बरोबर आहे, किंवा परचेस सेलशी रिलेटेड आहे, असे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड होतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. या उलट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय असतं तर डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम म्हणजे काय तर आपण जो काही सेल्स करतो, जे काही गुड्स आपण विकले, तो आपला झाला डायरेक्ट इन्कम. तर हे डायरेक्ट इन्कम जे आहेत ते कुठे रेकॉर्ड होतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्याचबरोबर जे काही क्लोजिंग स्टॉक आहे तो सुद्धा तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड होतो. ट्रेडिंगच्या डेबिटला जसं डायरेक्ट एक्सपेन्स रेकॉर्ड होतात तसं ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक येतो आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक येतो. ओके, त्याचे त्यांनी काही एक्झाम्पल दिलेत की ट्रेडिंगच्या डेबिटला कुठले कुठले आयटम्स असतात तर फ्रेट, कॅरेज इनवर्ड, वेजेस, गॅस, फ्युएल, वॉटर, कोल, मॅन्युफॅक्चरिंग ऑर डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि क्रेडिट साईडला दिलं आहे ते सेल्स आणि स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. ओके, देअरफॉर इट इज सेड ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू असर्टेन ग्रॉस प्रॉफिट ऑर लॉस. म्हणजे जर तुमचे डायरेक्ट एक्सपेन्सेस तुमच्या डायरेक्ट इन्कमपेक्षा जास्त असतील, डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कमपेक्षा जास्त असतील तर तुमचा काय येणार आहे ग्रॉस लॉस येणार आहे. याच्या उलट जर डायरेक्ट इन्कम्स डायरेक्ट एक्सपेन्सेसपेक्षा जास्त असेल तर तुमचा काय येईल ग्रॉस प्रॉफिट येईल. ओके, मग आता ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, जर तुमचे डायरेक्ट एक्सपेन्सेस जास्त आहे म्हणजेच तुमची डेबिट साईडची टोटल जास्त आहे. हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचं यामध्ये कन्फ्युजन होतं. जर ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटचे डायरेक्ट एक्सपेन्सेस जास्त आहेत. ओके, म्हणजे डेबिट साईड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साईड.
तर त्याला म्हणतात डेबिट बॅलन्स. त्याला काय म्हणतात? डेबिट बॅलन्स. म्हणजे एखाद्या अकाउंटची डेबिट साईड मोठी असेल तर त्याला डेबिट बॅलन्स म्हणतात. मग ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड मोठी आली म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटचे डायरेक्ट एक्सपेन्सेस जास्त आले तर त्याला काय म्हणणार आपण? ग्रॉस लॉस. त्याला काय म्हणणार? ग्रॉस लॉस. इट मीन्स डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट शोज ग्रॉस लॉस. त्याला काय म्हणतो आपण? ग्रॉस लॉस. ह्याच्या उलट जर एखाद्या अकाउंटची क्रेडिट साईड मोठी असेल तर त्याला म्हणतात क्रेडिट बॅलन्स. ओके. मग आता ट्रेडिंग अकाउंटची जर क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचे डायरेक्ट इन्कम जास्त आले तर त्या ठिकाणी काय होणार? ग्रॉस प्रॉफिट. त्याला आपण काय म्हणणार? ग्रॉस प्रॉफिट. मी परत इथे लिहितो GP, शॉर्टमध्ये त्याला म्हणतात GP, ग्रॉस प्रॉफिट म्हणतात त्याला. ओके. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे ग्रॉस लॉस आणि ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजेच काय? ग्रॉस प्रॉफिट. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जे काही ऑब्जेक्टिव्स विचारले जातात म्हणजे ट्रू फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स त्याच्यामध्ये आपल्याला हे छोटे छोटे प्रश्न विचारले जातात. आता ट्रेडिंग अकाउंटचं आपलं सगळं पोस्टिंग झालं, सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या आणि फायनली म्हणजे त्या ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना आयदर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट येईल किंवा ग्रॉस लॉस येईल. हे कुठे ट्रान्सफर होतं आहे? तर जो काही ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस असेल तो नेक्स्ट अकाउंटला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. ओके. आता हे सगळे डिस्कशन करताना तुमच्या असं लक्षात आलं असेल की डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम्स ह्या दोन्ही गोष्टी आपण ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो. त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट हा कुठल्या टाईपचा अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. आता ह्याच्यामध्ये बेसिक्स कसे कनेक्ट होतात ते बघा. नॉमिनल अकाउंट ह्याचा रूल काय आहे? तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे कुठलाही नॉमिनल अकाउंट असेल तर त्याच्या डेबिट साईडला सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस रेकॉर्ड होतात आणि क्रेडिटला काय रेकॉर्ड होतं? ऑल इन्कम्स अँड गेन्स. गेन्स म्हणजे प्रॉफिट. बरोबर आहे. मग आपण तेच बघितलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सगळे एक्सपेन्स रेकॉर्ड होतात. कुठले? डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय रेकॉर्ड होतं? सगळे गेन्स किंवा इन्कम्स म्हणजे डायरेक्ट इन्कम्स किंवा डायरेक्ट गेन्स रेकॉर्ड होतात. ओके. आता आपण बघितलं की ट्रेडिंग अकाउंट कशासाठी प्रिपेअर करतात, त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट कसा येतो किंवा ग्रॉस लॉस कसा येतो ते एक्झॅक्टली समजण्यासाठी आपल्याला त्याचा स्पेसिमेन फॉर्मॅट दिलेला आहे ट्रेडिंग अकाउंटचा. आपण जेव्हा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तेव्हा ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करताना तो एक्झॅक्टली याच पद्धतीने करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला हेडिंग असतं बघा, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. म्हणजे ज्या इयर एंडसाठी आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करतो आहे ते आपण तिथे मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण समजा प्रिपेअर करतो आहे 31 मार्च 2021 तर हे आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे दिलेलं असतं की कुठल्या फायनान्शियल इयर एंडसाठी आपल्याला करायचं आहे ते आपण इथं मेन्शन करायचं आहे. ओके. ट्रेडिंग अकाउंट दोन साईड्स आहेत, लेफ्ट हँड साईड डेबिट साईड आणि राईट हँड साईड क्रेडिट साईड. जसं आपण लेजर अकाउंट्स प्रिपेअर करताना लेफ्ट हँड साईडच्या वरती डेबिट लिहितो, राईट हँड साईडच्या वरती क्रेडिट लिहितो, सेम प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची आहे. आता ट्रेडिंग अकाउंट असू देत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असू देत किंवा बॅलन्स शीट असू देत, आपल्याला ना अमाऊंटचे दोन कॉलम्स करायचे आहेत. एक इनर कॉलम, एक आउटर कॉलम, दोन्ही साईडला सेम क्रेडिट साईडला पण आहे इनर आणि आउटर. हे का करायचं आहे? तर आपण मगाशी बघितलं की आपल्याला ॲट द एंड ऑफ द इयर काही ॲडजस्टमेंट्स करायच्यात आणि त्या ॲडजस्टमेंट्स म्हणजे काय असतं की ठराविक जे ट्रायल बॅलन्समधले आयटम्स आहेत किंवा अकाउंट्स आहेत त्याच्यामध्ये ॲड किंवा लेस होणार आहे. मग ज्या आयटम्समध्ये किंवा ज्या अकाउंट्समध्ये ॲड किंवा लेस करायचं आहे अशा अकाउंट्सच्या अमाऊंट आपल्याला इनर कॉलमला घ्यायच्यात आणि त्याच्यात ॲडलेस केल्यानंतर ते आउटरला घ्यायचं आहे. आता आपण बघतो की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत विच आर रिलेटेड टू प्रोडक्शन प्रोसेस और परचेस सेल प्रोसेस. ओके. त्याच्यात सगळ्यात पहिलं काय येतं ट्रेडिंग अकाउंटला? तर ओपनिंग स्टॉक. आता आपल्याला माहिती आहे की गोईंग कन्सर्न हा एक अकाउंट्समधला बेसिक कन्सेप्ट आहे. म्हणजे बिझनेस हा लाँग रनला चालत जातो. मग आता या वर्षीचं जर मला फायनल अकाउंट स्टार्ट करायचं असेल तर मागच्या वर्षीचा माझ्याकडे काही स्टॉक शिल्लक असेल
बरोबर आहे, शेवटी. तो ह्या वर्षीचा माझा ओपनिंग स्टॉक असेल तर तो कुठे लिहिला जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करताना हे टिपिकली महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्यात फर्स्ट लाईनला कायम ओपनिंग स्टॉक येणार, सगळ्यात फर्स्ट लाईनला. हा त्याचा टिपिकल फॉर्मॅट आहे किंवा टिपिकल त्याच्या सिक्वेन्स आहे, त्याच पद्धतीने आपल्याला जायचं. त्यानंतर काय येतं, परचेसेस. म्हणजे तुम्ही एका फायनान्शियल इयरमध्ये जे काही गुड्स परचेस केले असतील ते सगळे परचेसेस कुठे येतील, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यामधून परचेस रिटर्न मायनस करायचे. म्हणजे सपोज आपण एक 5 lakhs रुपीजचे परचेस केलेत, ओके, आणि त्याच्यातले एक 5,000 रुपीजचे गुड्स रिटर्न केले, म्हणजे ज्या सप्लायरकडनं गुड्स परचेस केले त्याला ते परत केले, तर त्याला म्हणतात परचेस रिटर्न, किंवा अल्टरनेटिव्ह वर्ड काय, रिटर्न आउटवर्ड. तर ते 5,000 रुपीज आपण इथे सबट्रॅक्ट करणार, ओके, आणि जी काही नेट अमाऊंट आहे ती आपण इथे आउटरला घेणार, इथे जी काही फायनल फिगर असेल ते. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू प्रोडक्शन प्रोसेस. मग त्याच्यामध्ये फ्रेट अँड कॅरेज इनवर्ड, कस्टम ड्युटी, वेजेस, कोल, गॅस, फ्युएल एक्सेट्रा, रॉयल्टीज, फॅक्टरी एक्सपेन्सेस. म्हणजे सगळेच्या सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आपले कुठे रेकॉर्ड झाले, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आता ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड, त्याच्यामध्ये आपण काय रेकॉर्ड करतो, डायरेक्ट इन्कम्स. आणि कंपनीचं किंवा बिझनेसचं डायरेक्ट इन्कम काय आहे तुमचं, सेल्स. आता सपोज त्या बिझनेसमननी एका फायनान्शियल इयरमध्ये 10 लाख रुपयांचे गुड्स सोल्ड केले, ओके, आणि त्यांनी जे काही गुड्स सोल्ड केले त्याच्यातनं काही गुड्स परत आले. सपोज त्याच्या 10,000 रुपीजचे गुड्स परत आले, सपोज 10,000 आले, त्याला आपण म्हणतो सेल्स रिटर्न, किंवा अल्टरनेटिव्ह वर्ड काय, रिटर्न इनवर्ड. तर जे काही फिगर असेल ते आपण आउटरला इथे घेणार, ओके. नंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय येतं, कारण आउटवर्ड मुवमेंट, ओके. आपण गुड्स परचेस केले तर डेबिटला, त्यातले काही गुड्स फ्री सॅम्पल म्हणून वाटले तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्याचप्रकारे प्रोप्रायटरनी त्याच्या पर्सनल यूजसाठी जर काही गुड्स घेतले असतील तर बिझनेसच्या दृष्टीने तेवढे गुड्स गेले म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि सगळ्यात शेवटी क्लोजिंग स्टॉक, म्हणजे ॲट द एंड ऑफ द इयर तुमच्याकडे किती स्टॉक अनसोल्ड होता ती अमाऊंट इथे लिहिली जाणार. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ट्रेडिंगच्या डेबिटला आपण परचेसमधून परचेस रिटर्न मायनस करणार आणि नेट फिगर आउटरला घेणार. ही जी काही नेट फिगर असते यालाच म्हणतात नेट परचेस. याला काय म्हणतात, नेट परचेस, ओके. त्याचप्रकारे सेल्समधून सेल्स रिटर्न मायनस करून जी काही फिगर आली त्याला म्हणतात नेट सेल्स, नेट सेल्स म्हणतात, ओके. आता तुम्ही इथं ऑब्झर्व केलं ह्या फॉर्मॅटमध्ये, जर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आली, जर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आली तर आपण त्याला काय म्हणतो, क्रेडिट बॅलन्स. आणि मग क्रेडिट साईडची टोटल इथे लिहिली डेबिटला, आणि क्रेडिटमधनं डेबिट सबट्रॅक्ट केलं तर इथे आला आहे तुमचा ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी असेल म्हणजेच क्रेडिट बॅलन्स आला तर ग्रॉस प्रॉफिट. ह्याच्या उलटं काय होऊ शकतं, जर डेबिट साईड मोठी आली तर डेबिटची टोटल आपण क्रेडिटला लिहिणार आणि डेबिट टोटलमधनं क्रेडिट मायनस करणार, तर काय येईल, ग्रॉस लॉस, ओके. म्हणजे ट्रेडिंगमधनं आयदर ग्रॉस प्रॉफिट मिळेल किंवा ग्रॉस लॉस मिळेल, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात.